शिवसेना शिंदे गुट की लोकसभा उम्मीदवारों की पहली आधिकारिक सूची कल घोषित कर दी गई है। इस सूची में एक बार फिर से शिवसेना शिंदे समूह ने मावल लोकसभा क्षेत्र से मौजूदा सांसद श्रीरंग बारणे को अपना उम्मीदवार बनाया है। उम्मीदवारी की घोषणा होते ही श्रीरंग अप्पा बारणे के कार्यकर्ताओं ने उनके बंगले और कार्यालय के सामने पटाखे फोड़कर और नारे लगाकर जश्न मनाया। मावल लोकसभा सीट पर भी महागठबंधन में बीजेपी ने दावा किया था, लेकिन आखिरकार ये सीट शिवसेना शिंदे गुट के खाते में चली गई। बारणे ने विश्वास व्यक्त किया है कि मैंने मावल लोकसभा क्षेत्र में 10 वर्षों तक जो विकास कार्य किए हैं, उसके कारण मावल के मतदाता एक बार फिर से मेरा साथ देगी। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी पूर्ण विश्वास टाकून मला पुन्हा एकदा उमेदवारी या मावळ लोकसभा मतदारसंघातून दिलेली आहे। त्याचबरोबर महायुतीच्या घटक पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केलेले आहे। देशामध्ये गेले 10 वर्ष सन्माननीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली देश सक्षमतेने काम करतो, एका विकासाकडे वाटचाल करतो। जगामध्ये भारताची प्रतिमा उंचवण्याचं काम देशाच्या पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे आणि तो विश्वास ठेवून या निवडणुकीला मी सामोरं जात असताना येणाऱ्या निवडणुकीमध्ये या मावळच्या जनतेचा पूर्ण विश्वास माझ्यावरती राहील, केलेलं काम असलेला संपर्क याद्वारे मी या निवडणुकीला सामोरं जातो। या अगोदर देखील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी माझ्या विजयामध्ये सहभाग दाखवलेला आहे। राज्यामध्ये विविध मतदारसंघामध्ये विविध पक्षाचे, घटक पक्षाचे महायुतीच्या उमेदवार निवडणूक लढतात। प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मदत करण्याचा हेतू प्रत्येकाकडे आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये महायुतीच्या घटक पक्षाचे सगळे नेते, कार्यकर्ते बरोबर राहतील इतका आत्मविश्वास मला आहे। ही निवडणूक विकासाची निवडणूक होणार आहे, देश कोणाच्या हातामध्ये द्यायची त्या संदर्भात निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक होत असताना गेले 10 वर्षामध्ये असलेला संपर्क, केलेलं काम, त्या कामाच्या द्वारे ही निवडणूक होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, V-News, पुणे, महाराष्ट्र।